इनफॅक्ट आजकाल गेल्या 10-12 वर्षामध्ये जे काही वाढलेलं आहे गिर्यारोहण क्षेत्रामधलं, की नवीन पिढीचा जो कल आहे तो अष्टहजारी शिखरांकडे खूप जास्त वाढलेला आहे. अरे बापरे, हा म्हणजे ना भयंकर काय म्हणायचं संवेदनाशील विषय असं मी म्हणेन. सो परत तेच, त्याच्यात भांडण काहीच नाही आपलं. तुला 8,000 मीटर आवडतं जरूर कर. माझा प्रश्न असा आहे की तू काय केलंस तिकडे शिखरात. म्हणजे एव्हरेस्टचं उदाहरण घेऊ आपण. भारत म्हणजे माणसाने म्हटलं तर 53 साली केलं, भारतीय माणसाने म्हटलं तर 62 साली केलं, 98 साली आमचाच मित्र सुरेंद्र पहिल्या मराठी माणसाने केलं. आता औरंगाबाद जिल्ह्यातल्या पहिल्याने केलं, मग मुळशी तालुक्यातल्या पहिल्याने केलं, मग बोरिवली गावातल्या पहिल्याने केलं, मग श्रीकृष्णनगर मधल्या पहिल्याने केलं, मग 2 आनंदी. म्हणजे असं किती खाली जाणार आहेस तू? नाही राजेश, हे सगळं बोलताना मला इथे अजूनही सगळ्यांसमोर इनफॅक्ट मांडावं असं वाटतंय की आज आपल्या जे काही गिर्यारोहक आहेत महाराष्ट्रात आहेत किंवा भारतमध्ये सगळीकडे जे आहेत त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की 14-8,000 मीटरची शिखरं आहेत. पण या सगळ्या लोकांना माझा हाच प्रश्न आहे की तुम्हाला हे माहिती आहे का की भारतातला जो काही हिमालय आहे तिथे 7,000 मीटरची किती पीक्स आहेत? ते तर सोपा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मी देऊ शकतो. 6,000 मीटरच्या वरची किती पीक आहे? ती संख्या काही हजारात जाते आणि त्यातली तुला किती माहिती आहे? बरोबर, माहितीच नाहीये. एव्हरेस्टची भांडण असं काही कारण नाही. ते सर्वोच्च आहे, सर्वोच्चच राहणार. ते उत्तम आहे, उत्तमच राहणार. त्याच्यात काही अडचण नाहीये रे मला किंबहुना त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. आज ज्या पद्धतीने एव्हरेस्ट सर होतं त्या पद्धतीत मला रस नाही. आज रेजिमेंटेशन आहे एव्हरेस्ट चढणं आहे की जी गोष्ट 500 वेळा सिद्ध झाली आहे ती मी 501 वेळा का सिद्ध करायची असा मला प्रश्न पडतो. माझ्या पुरता आहे, तू करू दे. यू हॅव टू बी एक्सेप्शनली फिट सायकोलॉजिकली, फिजिकली, इक्विपमेंट वाईज, मनी वाईज, विच इटसेल्फ इज अ बिग चॅलेंज. ह्याचा आणि गिर्यारोहणाचा संबंध किती आहे हा माझा प्रश्न. हे सगळं करून तू अंतराळात पण जाऊ शकतोस, साऊथ पोलला पण जाऊ शकतोस, गिर्यारोहणच कशाला असं मी विचार. पण मग एव्हरेस्ट हे काय वलय आहे का? हो, कारण आपल्याकडे कसं झालंय गिर्यारोहणाविषयी मुळातच हा आपला प्रकार नसल्यामुळे मी नेहमी म्हणतो याच्याविषयी मुळात सर्वसामान्यांना माहिती कमी आहे. बरोबर. काही लोक एव्हरेस्टचा उपयोग करून गिर्यारोहणाचं ज्ञान प्रसार करायला प्रयत्न केलेला आहे लोकांनी, मी नाही म्हणत नाही. ऑल क्रेडिट अँड सॅल्यूट टू देम. पण असा प्रत्येक जण करतो का? नाही. आत्ता जर उदाहरण बघितलं तर मी 2दा एव्हरेस्ट चढल्यावर पुढच्या वर्षी माझ्यावर मी 10 जण एव्हरेस्टला घेऊन जातो आणि ते मी एक व्यवसायाचं माझे माध्यम बनवतो. मी गिर्यारोहणात काय बरं घालतो तर काही घालत नाही. दुसरी गोष्ट अशी की एक ठराविक मार्ग जो आता मागच्याच वर्षी काहीतरी 300+ एव्हरेस्टची समिट्स होती एका सीझनमध्ये. बरोबर. आतापर्यंत काही हजार लोक एव्हरेस्ट या शिखरावर जाऊन आले. मग मी 10,000 11वा होण्यात काय अर्थ आहे असं मला प्रश्न पडतो. म्हणजे मी पर्सनल अचिव्हमेंट येस, ग्लोरी येस, आणि याच्यात काही वाईट नाही बरं, हे सगळं छानच आहे. समाधान कदाचित वैयक्तिक येस, त्यातनं मिळणारी बेनिफिट्स नो डाऊट येस.
कारण आल्यावर मी एव्हरेस्टवीर होतो, मी गिर्यारोहक म्हणून समाजमान्य होतो का, तर एव्हरेस्टच्या माथ्यावर जाऊन आलो. त्या बिचाराला जर दुसऱ्या दिवशी विचारलं मी काही अवघड प्रश्न, या प्रश्न अवघड नसतात, उत्तर अवघड असतात, त्याला त्यातले जेमतेम 50% प्रश्न तेही थातूर मातूर उत्तर देता येतात, उरलेले 50% तो माहित नाही म्हणून सांगतो. मग मला वैयक्तिक हा प्रश्न पडतो की याला मी गिर्यारोहक का म्हणतो. हा एव्हरेस्टर आहे नो डाऊट, हा सॉलिड आहे, पण हे त्याच्यापुरतं मर्यादित आहे. ह्याचा त्याच्या शेजारच्या माणसाला काही फायदा नाही, माझ्या कम्युनिटीला याचा काही फायदा नाही. तो वैयक्तिकरित्या अतिशय उत्तम काम त्याने केलेलं आहे, त्याच्यात कुठेही भांडण नाही. पण मुळात हे जे काही गेल्या अनेक वर्षामध्ये चाललेलं आहे, गेल्या 10-12-15 वर्षात असे वाढलेलं आहे की म्हणजे जसं मगाशी तू म्हटला की एव्हरेस्ट वरती हा रेकॉर्ड झाला, हे एक वलय आहे. याच्या व्यतिरिक्त अगदी बरोबर. पण मला एक सांग राजेश, मला याच्यामध्ये खूप महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुझा जो अनुभव आहे किंवा तुझ्यासारखे अनेक चांगले गिर्यारोहक आहेत की ज्यांनी पूर्वी 25, 30, 35, 40 वर्ष गिर्यारोहण केलंय, आणि आपल्याकडे असे गिर्यारोहक आहेत ज्यांनी एवढे वर्ष माउंटेनिअरिंग किंवा गिर्यारोहण केल्यानंतर एव्हरेस्ट क्लाइंब केलेलं आहे. आणि आजची पिढी आपल्याकडे अशी आहे की ज्यांनी कदाचित एकही एक्सपिडिशन केलेली नाहीये, त्यांनी डायरेक्टली एव्हरेस्ट सर केलेलं आहे. आणि आपल्या समाजामध्ये हे हळूहळू लोकांच्या मनात असं गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की तुम्ही एव्हरेस्ट क्लाइंब केलंय तर तुम्ही सगळं जग जिंकलंय. आणि तुमच्यासारखे जे गिर्यारोहक आहेत ज्यांनी 35-40 वर्ष गिर्यारोहणामध्ये काढली आहेत, यांच्याकडे काही इन्फॉर्मेशनच नाहीये. करेक्ट. सो ही तफावत का होतीये? बरोबर. पटकन उत्तर डोक्याचं अज्ञान, या क्षेत्राबद्दलचं अज्ञान. असं आहे, तुला जर मी आयुष्यभर पिठात पाणी घालून हे दूध म्हणून प्यायला दिलं तर तुझा अश्वत्थामाच होणार आहे. खरं दूध दिलं की तू फेकून जाणार आहेस. एरिक शिप्टन बिल टिल्मन नसते तर कधीच आपल्याला हिमालयच कळला नसता, राघानाथ सिद्धार्थ नसतं तर एव्हरेस्ट कळला नसता, नैनसिंग नसतं तर तिबेट कळलं नसतं. हे इतकं सोपं आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे आता क्रिस गॉनिंग्टन, डग स्कॉट ही तर थोर माणसं आहेत की नाही आपल्यासाठी, ह्याच्यात काय कुठे काय डिस्प्यूट आहे का, वादातीत आहे, अबाव अवर लेवल्स चर्चेच्या सुद्धा. ही लोक जरा सांगतात ना की बाबा नवं काहीतरी करत आहेत, मजा आहे. आय टेक इट ॲज गॉस्पेल. मला रेनॉल्ड मेस्नरपेक्षा पीटर हेबलर आवडतो, वैयक्तिक चॉईस आहे. 4-5 8,000 झाल्यावर पीटर हेबलर म्हणाला की शी हे फार रुटीन आहे, त्याने बंद केलं 8,000. तरी तो आज जगात लिडिंग माउंटेनियर म्हणून ओळखला जातो. व्हिक्टर सॉन्डर्स पैसे कमवायला एव्हरेस्ट गायडिंग करायचा आणि मग स्वतःच्या एक्सपिडिशनला जायचा, ती कधीच 8,000 नसायची. का? ह्याचा पण कधीतरी ना आपण शांतपणे बसून विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या क्षेत्रात जर खरंच कुठेतरी पोचायचं आहे, पब्लिक फेम म्हणत नाही आम्ही, ती आहे ती राहणार. कारण आपल्याकडे दुर्दैवाने एव्हरेस्टला जे वलय आहे ते दुसऱ्या कुठच्याही शिखराला नाही, आणि वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे होतंय काय की मी एव्हरेस्टला जाऊन आल्यावर असं होतं की मी मोठा होतो, कारण तुला माहिती नसतं गिर्यारोहण काय आहे, तुला एव्हरेस्ट माहिती असतं कारण ते सर्वोच्च आहे, ते सगळ्यात ग्रेट आहे, त्याच्यात काही भांडणच नाही, वादच नाही, ते आहेच. त्याच्या पलीकडे जाऊन मी काय करणार आहे की नाही हा प्रश्न असतो. आणि तू मगाशी म्हणालास ना आजची मुलं एकही मोहीम, अरे मोहीम सोड, डायरेक्ट जाऊन कुंभवाई स्टॉलमध्ये ट्रेनिंग घेतलेले लोक मला माहिती आहेत बर्फ कसा चढायचा, आणि एव्हरेस्ट समिटर आहे. या लोकांनी ना आमच्या मुराद लालाला भेटावं, ऑन्कॉलॉजिस्ट आहे हिंदू हॉस्पिटलमध्ये. तो म्हणतो प्लीज मला माउंटेनियर म्हणू नका, मी ऍडव्हेंचर लव्हर आहे. तो एव्हरेस्ट समिटर आहे बाय द वे. तो सांगतो मला कृपा करून माउंटेनियर म्हणू नका, मी माउंटेनियर नाहीये, मी ऍडव्हेंचर लव्हर आहे. माझ्याकडे भरपूर पैसा होता म्हणून मी एव्हरेस्टला येईल, मी क्लाइंबर नाहीये, मी माउंटेनियर नाही. हे तो तोंडावर सांगतो. एकतर तो पारशी आहे, दुसरं म्हणजे स्वावलंबी आहे, कारण डॉक्टर आहे, ऑन्कॉलॉजिस्ट नामवंत, नाही तो कोणावर अवलंबून नाही, सरकारी पदवी बिदवी पुरस्कार त्याला काही पडलेला नाहीये. काय होतं माहितीये का की अष्टदरी शिखराचं एव्हरेस्ट सकट महत्व काही दुय्यम होणार नाहीये. मी म्हणतो म्हणून चॅलेंज तेवढाच थोर राहणार आहे, पण तो किती वेळा टॅकल केला की मग ते प्रूव्ह होणार आहे. नवीन काय नको का त्याच्यात. मी ही वाट बघतोय की कम्प्लीट ऑक्सिजनलेस ऍसेंट माझ्या महाराष्ट्रातला माणूस कधी करेल, माझ्यासाठी ती अचिव्हमेंट असेल.
की त्याने महाराष्ट्रीयना कॉन्फिडन्स येईल. तर आपल्यातला एक माणूस ना कृत्रिम प्राणवायूशिवाय शेवटपर्यंत जाऊ शकतो. शेवटच्या पॅचला सिलेंडर नसणं म्हणजे ऑक्सिजनलेस असेल असं मी मानत नाही. 78 साली रेनॉल्ड मेस्टर आणि पीटर एबलरने करून दाखवलंय की अख्खं एव्हरेस्ट ऑक्सिजन शिवाय चढता येतो. 2 वर्षांनी मेस्नरने हे प्रूव्ह करून दाखवलंय की 3 दिवसात एव्हरेस्ट एकट्याला चढता येतं वेगळ्या रस्त्याने. ह्या अचिव्हमेंट जेव्हा एव्हरेस्टवर माझी माणसं करतील ना तेव्हा मला खरा आनंद होईल. मग तिथे ते एव्हरेस्ट हा दुय्यम भाग आहे.